आईला तुम्ही सगळेजण मला बघायला आले, पण काय फायदा? सगळेजण मला येणं बोलतात, पण मी नाही ना येणार. नाही येणार. बघा ना, तुम्हाला पण 2 हात, मला पण 2 हात, तुम्हाला 2 पाय, मला पण 2 पाय, तुम्हाला पण डोकं आहे, मला पण डोकं आहे. पण तुम्हाला आई हाय ना? असेल ना आई? मला नाही आई. म्हणजे ना, माझी आई मला म्हणायची, तू मोठं झालं ना की तू खूप मोठा माणूस होशील, खूप मोठा माणूस होशील. मग आणि ना मग मी पण आईला म्हणायचो, आई मी मोठा झालो ना की तुला साडी घेणार. मग माझं स्वप्नच होतं, मला माझ्या आईला साडी घ्यायच्या. मग मी हॉटेलमध्ये कामाला गेलो. मग त्या काकांनी मला भांडी घासायला लावली. मला भांडी घासता येत नव्हती, तर मी भांडी घासायचो. माझ्याकडून ग्लास फुटला, त्या काकांनी लय मारलं मला. इथं त्या काकांनी मारलं मला. आईची आठवण आली, आईचे कुठेच जायचं होतं. मग मी तिथून पळून गेलो. मग मला पडता असे पैसे सापडले. मग मी ते पैसे घेतला, दुकानात गेलो आणि आईसाठी खूप भारी साडी घेतली. आणि मग साडी घेऊन मी घरी निघालो होतो. घरी चाललो, घरी लय माणसं होती. मला वाटलं दिवाळीचे, पण दिवाळी नव्हती. मी सगळ्यांना रडत आतमध्ये गेलो. माझी अशी झोपली होती. मी आईला हलवलं, आई उठ ना, आई उठ ना. आई तिच्या तोंडात कापूस आणि नाकात कापूस होता. मी आईला उठवलं, आई नाही उठली. आई माझ्याकडे बघत पण नव्हती. मी म्हणलं, आई उठ ना. ते काका बोलले, बरं तुझी आई गेली देवाकडे, वर गेली. आई तू बघते ना मला. आई बघते ना. एकदा ये ना आई, एकदा ये ना. मला तुझी कुशीत घे ना आई, एकदा ये. अगं बघ ना, मी किती दिवस झाले आंघोळ पण नाही केलंय. मला कोणी खायला पण देत नाही. आई एकदा ये ना आई, एकदा ये ना. आई उठ ना. आई बघ तिकडे साडी घातली का? एक ना का तुला तुझ्या